नमस्कार मित्रांनो, एक्सएम ब्रोकरमध्ये यूपीआयनं डिपॉझिट कसं करायचं पूर्ण प्रोसेस सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। खूप लोकांचे क्वेश्चन्स येतात की यूपीआयनं डिपॉझिट अडकतंय का? तर अडकत नाही, तुम्ही प्रोसेस नीट फॉलो करणं गरजेचं आहे। काय आहे ती प्रोसेस ती सांगतो या व्हिडिओमध्ये। सुरुवातीला 2-3 मिस्टेक्स अवॉइड करा। काय आहेत 2-3 मिस्टेक्स? तुम्ही सुरुवातीला ज्याच्या नावावर एक्सएम अकाउंट आहे त्याच्याच नावावरून पेमेंट करायचं आहे। दुसरी काय मिस्टेक करताय तुम्ही जी अवॉइड करायची आहे तुम्हाला की भाई तुम्ही यूटीआर बरोबर टाकायचं आहे। पेमेंट केल्यानंतर यूटीआर टाकायचा ऑप्शन असतो, तिथे यूटीआर बरोबर टाकायचं आहे। आणि थर्ड मिस्टेक जी तुम्ही करताय जी की मोबाईल डिव्हाइस जे आहेत ना दोन यूज करायचे, एकामध्ये प्रोसेस करायची आणि दुसऱ्यामधून पेमेंट करायचं। ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं यूपीआयनं डिपॉझिट कधी सुद्धा अडकणार नाही। आणि दुसरी गोष्ट 100% चा डिपॉझिट बोनस मिळतो एक्सएम मध्ये, तो क्लेम कसा करायचा ती पण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला काय करायचंय, एक्सएम अकाउंट तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। मोबाईल मध्ये बघताय तर ऍप मध्ये लॉग इन करा, पीसी मध्ये करताय तर तुम्ही पीसी मध्ये नॉर्मली काय करा, XM.com जी आहे ती लॉग इन करून घ्या। ठीक आहे, जी काय त्यांची वेबसाईट आहे ती लॉग इन करून घ्या। त्याच्यानंतर काय करायचं, सिंपली तुम्ही आल्यानंतर तुमचं स्टँडर्ड अकाउंट खूप जास्त गरजेचं आहे असणं, जर तुम्हाला बोनस क्लेम करायचं आहे तर। बोनस नसेल पाहिजे तर अल्ट्रा लो स्टँडर्ड करायचं, काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। जर स्टँडर्ड अकाउंट नसेल तुमचं तर इथं प्लस वर क्लिक करायचं, रिअल वर क्लिक करायचं आणि MT5 सिलेक्ट करायचं, स्टँडर्ड अकाउंट करायचं, कंटिन्यू करायचं। हाय असं बाकी सगळं असू द्यायचं। इथं हॅव अ पार्टनर कोड लिहिलंय का, इथं एंटर हेअर करायचं आणि पार्टनर कोड टाकायचंय PN कॅपिटलमध्ये 100। आणि त्यानंतर एवढं झालं का कंटिन्यू वर क्लिक करायचं, तुमचं अकाउंट बनून जाईल। पुढे पासवर्ड टाकायचा ऑप्शन आहे तिथे टाका। पार्टनर कोड असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण का माहित आहे का, त्याच्यानंतर सिक्युरिटी राहते। जर समजा तुमचं डिपॉझिट काही प्रोसेस तुम्ही चुकीची केली आणि अडकलं तर मला मेसेज करू शकता, डायरेक्टली मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो। तर त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, इथं डिपॉझिटचा ऑप्शन दिसतोय का, डायरेक्टली इथं ॲपमध्ये आल्यानंतर डिपॉझिटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। डिपॉझिटच्या ऑप्शनवरती क्लिक केलं त्यानंतर इथं तुमच्याकडे मेथड येतात सगळ्या डिपॉझिट करायच्या, क्रिप्टोकरन्सीज, बायनान्स पेस। आपल्याला काय करायचं आहे, काय नाही, यूपीआयचे जे 2-3 ऑप्शन्स आहेत त्याच्यामधले कुठल्याही एका ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे काय ऑप्शन्स येतात, डिपॉझिट अमाऊंट इन INR मध्ये डिपॉझिट करायचं ती टाका। मी USD अमाऊंट टाकतोय। ठीक आहे, USD मध्ये अमाऊंट किती आहे मला टाकायचे, जवळजवळ $100 इथं डिपॉझिट करायचे तुम्हाला दाखवण्यासाठी। ठीक आहे, तर आता काय करतो मी, इथं अमाऊंट टाकतो $100, जी की INR मध्ये किती होते, 9,870 रुपये होतात, तेवढे मला डिपॉझिट करायचे। त्यानंतर आय डिक्लेअर वर क्लिक करायचं आणि डिपॉझिट वर क्लिक करायचं। सिंपली इथं कन्फर्म वर क्लिक करायचं, त्यानंतर कंटिन्यू करायचं। ठीक आहे, त्यानंतर अजून एक पेज ओपन होईल तुमच्याकडे। ठीक आहे, ती पेजवर तुम्ही पेमेंट करायचं असते। ती पेज कुठला आहे, पेमेंट करायचं, एक्सएम वर नसते डायरेक्टली। इथं QR कोड वगैरे येईल, UPI ID येईल, ती टाकायची, तिथं पेमेंट करायचं आणि त्यानंतर इथं UTR टाकायचं ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, तिथं UTR पण टाकायचं। सुरुवातीला मी पेमेंट करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो। आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, पेमेंट करण्यासाठी पेटीएम ॲप यूज केलेला कधी पण चांगला आहे। बाकी ॲपवरून काही काही वेळेस प्रॉब्लेम होतो पेमेंट व्हायला, त्यामुळे पेटीएम यूज करा। मी इथं पेमेंट केले, स्क्रीनशॉट बघा इथं, आणि इथं रेफर नंबर जो लिहिलाय का इथं REFMNO, ती नंबर तुम्ही टाकायचा UTR म्हणून इथं। ठीक आहे, ती केल्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचं, UTR मी इथं टाकलाय, त्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचंय, त्यानंतर प्रोसेसिंग होईल। प्रोसेसिंग मध्ये 10 मिनिटाचा टाइम लावतोय, दाखवतोय काय नाही, लगेच होऊन जाते। ठीक आहे, थोडा वेट करायचा। तर बघा इथं सक्सेस म्हणून लिहिलेलं आलंय आणि सिंपली इथं पेमेंट झालेलं आहे आपलं। आता बॅक टू मर्चंट करायचंय, त्यानंतर तुम्ही जाचाल एक्सएमच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये, तिथं आलंय का चेक करा, बोनस मिळालाय का चेक करा। बघा $120, आपण काय केलं तर मी $100 डिपॉझिट केलं तर त्याच्यानंतर मला $20 बोनस मिळाला, टोटल $120। 100%चा तुम्हाला बोनस मिळणार। मला काय, मी खूप वेळा क्लेम केलाय म्हणून माझा आता 20% वर आलाय बोनस, परंतु तुम्ही फर्स्ट टाइम डिपॉझिट करताय तर तुम्हाला काय मिळणार, 100%चा डायरेक्टली बोनस या ठिकाणी मिळणार। आता तुम्हाला MT5 ला कनेक्ट कसं करायचं, इथं मॅनेज वर क्लिक करायचं। सिंपली मॅनेज वर क्लिक केल्यानंतर इथे सिंपली सगळं मेटा ट्रेडर लॉग इन डिटेल्स आहेत, हे सगळे लॉग इन डिटेल आहे। मेटा ट्रेडर ॲप वर जायचं, तिथं लॉग इन करायचं। सिंपली असं डिपॉझिट करायचं असतं, अडकत काय नाही, लगेच झालं डिपॉझिट, तुम्ही बघितलं। आणि एकदम सिंपली प्रोसेस आहे। तरी सुद्धा काय प्रॉब्लेम आला तर अकाउंट आपल्या अंडर असणं खूप जास्त गरजेचं आहे। जर अकाउंट आपल्या अंडर असेल तर जो झालेला इश्यू आहे ते मी सॉल्व्ह करून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9579172016, तिथे मला डायरेक्टली मेसेज करा। बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद।